घरी करायची. ये. हा, तो करून घे. पोरं होतेच लगेच जॉईन. हो हेच की. येस होईच गुड. मग आता येस होईल सर. त्या पिढीला येस व्हायचं आहे ना. आप फिजिक्स आम्ही बोलतो. दीप्ती तरी कुठली काष्टी. काय म्हणते होईल म्हणते ती आमचं होईल बघ. तुम्ही यायचं आहे जाऊ दे की नव्हती हिला जॉईन होईल फिजिक्सला होईल ना. हिच्याकडे मोबाईल हो त्या मॅडम आहेत त्या गाड्या बघितलं का नाही. तिला काय माहिती रेकॉर्ड नव्हती का कानातला आहे का ती गावात तर आता हे आहेत का मॅडम आहेत मला आता हे आवाज 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 तुला आवाज आहे. हॅलो हा किती पोरं जॉईन झाली. कवडे प्रणीत गोडसे आरती धनोडे मोनिका ऐकळसकर हे सगळं तिचं येईल ना. अरे रॉंग नंबर आहे हा. अरे रॉंग नंबर रॉंग नंबर. असं असं येत होतं का असं येत होतं का. शिवाय काय कर तू पण जॉईन या हा ठीक आहे तू आता जॉईन नाही याला लेक्चर चालू झालं पण आवाज काहीच नाही काय कळणार. आपलं
आपला आपलं काय झालं इकडे मीटिंगचं? आपली एक काय अडचण होती बघा की रिटर्न टू मीटिंग. आमचं चालू झालंय. आपण लावून बस एक लावायची का आज नाही बसणार आता थोडं बस इथं थोडं बस ना आता तुमच्या मॅडम इथं बसले चालू तिथं स्टूल घे तिथं बस इतके लांबून आले बिकून जाते मिक्स चालू करू सर आपलं. हॅलो हॅलो हा सर. आवाज हा येतोय सर, येतोय आवाज. आवाज येतोय ना? हो ओके. हो. येतोय सर. अरे बाकीचे जॉईन झाले नाही रे 15च मुलं फक्त बाकीचे कुठे गेलेत? होतील सर. अरे बाकीची मुलं कुठं आहेत? होतील सर जॉईन. शिवम शिवम आलाय का शिवम? नाही आला सर अजून. जॉईन दिसतोय शिवम सर आलोय. हा तेच म्हटलं ते दिसतोय तुम्हाला तिथं. हा हा ठीक आहे. हा चालू करायचं का रे आपण? हो सर. हो सर. हो सर, करा चालू. हा चालू करा सर. चालू करायचं ना? हो करा चालू. अरे बाकीच्यांना जॉईन व्हायला सांगा ना. हो झालेत सर. हॅलो. हा बाकीच्याला जॉईन व्हायला सांगा म्हटलं. सर होत आहेत हळूहळू. अरे आपली 56 स्टुडंट्स आर देअर. हा and join only 15. What about other? बाकीचे सब्जेक्ट क्लासेस केमिस्ट्री क्लासेस होते का रे? हो होतात ना सर. किती 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 जॉईन होत आहेत? 50-55 होतात सर. किती काय झालं आज काय झालं मग बॉटनीच्या ह्यासाठी? काय माहित सर. अरे तुमची अटेंडन्स नंतर आपलं इंटरनल मार्कासाठी महत्वाची अटेंडन्स. हा हो सर. हा सर कर. हा. 50% तुमची अटेंडन्स पाहिजे कमीत कमी. तुम्ही मॅक्झिमम अटेंडन्सची गरज आहे ना रे. हा ठीक आहे असू द्या. मी तुम्हाला आता आजच्या लेक्चर चालू करू आपण. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला माहिती आहे का आपलं आज पहिलंच हो लेक्चर आहे सर. तुमचं. माय सेल्फ डॉक्टर वाघिरे. हा हो सर माहिती आहे. आणि फॉर SYBSc I will teach you plant physiology पेपर सेकंड. गेल्या वर्षी आपल्याला CBCS पॅटर्न नव्हता. या वर्षी CBCS पॅटर्न आहे तुम्हाला सुद्धा. त्याच्यामुळे तुम्हाला गेल्या वर्षीचा आणि या वर्षीच्या सिलेबस मध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. तर CBCS चा अर्थच असा होतो की चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम मध्ये आपल्याला पेपर नंबर फर्स्ट मध्ये 2 क्रेडिट आणि पेपर नंबर सेकंड मध्ये 2 क्रेडिट असे आपल्याला 4 क्रेडिट आणि या दोन्हीवरच मिळून एक प्रॅक्टिकल असतंय. फर्स्ट सेमिस्टर मध्ये होईल तेच प्रॅक्टिकल. अशा पद्धतीने आपल्याला सिलेबसचा पॅटर्न असतो SY ला. तुम्हाला हे सांगितलं असेल बाकीच्या केमिस्ट्री झुलॉजी मध्ये पण सुद्धा, पण तुमच्या माहिती असं म्हणून मी पण तुम्हाला ते सांगतोय. बरोबर आहे. तर माझ्याकडे SYBSC चा प्लांट फिजियोलॉजी मधला सेकंड चॅप्टर आहे. सेकंड चॅप्टर प्लांट फिजियोलॉजी सेकंड पेपर. आणि पेपर फर्स्ट जो आहे तो तुमचा टॅक्सॉनॉमी ऑफ एंजियोस्पर्म हे शिंदे सर घेतील. बरोबर आहे. त्याच्यानंतर
आज आपण सिलेबस बद्दल डिस्कस करणार आहोत. तर मला तुम्हाला थोडं मध्ये मध्ये बोलत राहा तुम्ही पण, म्हणजे मला लक्षात येईल की मुलं ऐकतायत आपलं असं. ठीक आहे. येस सर. त्याच्यामध्ये आपल्याला 2 क्रेडिट मधल्या पहिल्या क्रेडिट मध्ये 4 चॅप्टर आहेत. दुसऱ्या क्रेडिट मध्ये 3 चॅप्टर आहेत. म्हणजे आपल्याला एकूण 2 क्रेडिट संपवायचे आहेत या सेकंड पेपर मधले. त्याच्यामधला पहिल्या क्रेडिट मधले जो पहिला टॉपिक आहे तो आहे इंट्रोडक्शन टू प्लांट फिजियोलॉजी. आता पहिल्यांदा आपण प्लांट फिजियोलॉजी म्हणजे काय, व्हॉट इज प्लांट फिजियोलॉजी, व्हॉट इज ऍक्च्युअल डेफिनेशन ऑफ प्लांट फिजियोलॉजी या सब्जेक्टच्या पेपरच्या टायटलच आपण आज डेफिनेशन पहिल्यांदा पाहू. त्याच्यामध्ये फिजियोलॉजी इज नथिंग बट इट इज अ व्हेरी मोस्ट चॅलेंजिंग, डायनॅमिक अँड मॉडर्न डिसिप्लिन आहे. ओके, which deals with the study of various metabolic activities. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज चा अभ्यास केलेला असतो. वेगवेगळ्या पाथवेज इन प्लांट्स अँड मायक्रोब्स त्याच्यामध्ये होत असतो. त्याच्यानंतर स्टडी ऑफ व्हेरियस फंक्शन्स परफॉर्म्ड बाय द प्लांट्स. आता एक त्याची शॉर्टेस्ट डेफिनेशन आहे प्लांट फिजियोलॉजी की स्टडी ऑफ व्हेरियस फंक्शन्स, जे काही वेगवेगळे फंक्शन्स आहेत की जे प्लांट मध्ये परफॉर्म केलेले असतात त्याला आपण प्लांट फिजियोलॉजी असं म्हणतो. म्हणजे प्लांट मध्ये कोणकोणते फंक्शन्स होत असतात आपल्याला माहिती आहे. फोटोसिंथेसिस आहे, रेस्पिरेशन आहे, ट्रान्सपिरेशन आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या असेंट ऑफ सॅप असेल, डिफ्युजन असेल. देर आर डिफरंट मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज विच आर फाउंड इन द प्लांट्स अँड देअरफॉर प्लांट दिसतंय का आवाज पण येईल कशामुळे येत नाही. हो असं काय मी जे शिकवतो मी आता जे शिकवतो ना ते तसं दिसतंय तुम्हाला. असंच करायचं, जाता मॅडमला भेटून जा, मॅडमला भेटून. हा कंटिन्यू करू आपण. एक स्टुडंट होता, थोडा त्याची अडचण होती त्याच्यासाठी थोडं डिस्टर्ब झाला. सॉरी फॉर दॅट डिस्टर्बन्सेस. आता प्लांट फिजियोलॉजी मध्ये आपल्याला डेफिनेशन घेतली आपण आताच प्लांट फिजियोलॉजीची. तर डेफिनेशन मध्ये आपण पाहिलं की वेगवेगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ज्या आहेत किंवा वेगवेगळे जे फंक्शन्स आहेत प्लांट मध्ये होत असलेले त्याला आपण प्लांट फिजियोलॉजी असं म्हणतो आपण. त्याच्यानंतर पहिला चॅप्टर जो आहे तो आहे इंट्रोडक्शन टू प्लांट फिजियोलॉजी. त्याच्यामध्ये दुसरा आर्टिकल आहे ते स्कोप अँड ऍप्लिकेशन्स ऑफ प्लांट फिजियोलॉजी. म्हणजे प्लांट फिजियोलॉजीचा काय महत्वाचा रोल आहे, कशासाठी आपण प्लांट फिजियोलॉजी शिकवायची. की आपल्याला विद्यापीठाच्या सिलेबस मध्ये दिलेला आहे म्हणून आपण प्लांट फिजियोलॉजी शिकतोय हे तर कारण आहेच आहे. पण प्लांटचा विचार करत असताना प्लांट फिजियोलॉजीचा काय महत्वाचा रोल आहे बाबा आपल्याला, तर हे आपल्याला त्याचा स्कोप, त्याचा इम्पॉर्टन्स, की आपण ह्युमन बिईंग मध्ये माहिती आहे आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा, बेसिक फूड, शेल्टर and clothes are the basic and fundamental needs of the human beings, and all that needs are completed or provided by the study of plant physiology. In this way there are smallest different applications are there of plant physiology. Then next topic is about absorption of water. आपल्याला माहिती आहे आपल्याला जसं जीवन जगण्यासाठी पाण्याची गरज असते. आपल्या शरीरामध्ये जशा मेटाबॉलिक वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो, पाणी पितो, शरीरामधलं पाणी वेगवेगळ्या माध्यमातून बाहेर टाकतो, हे सुद्धा एक प्रक्रियाच आहे. तशाच पद्धतीनं प्लांटला सुद्धा पाण्याची रिक्वायरमेंट असते.
आणि मग हाऊ दॅट वॉटर इज ऍब्सॉर्ब बाय दी प्लांट्स. We know that root is a very important organ of the plant, and with the help of this root and rootlets or root hairs, the plants absorbs different water and minerals and the nutrients which is required for the growth and development of the plant. Okay, and then what is the role of water in plants? मग पाण्याचं काय महत्वाचा रोल आहे? आपल्याला सगळ्यात सोपं डेफिनेशन माहिती आहे, आपण शेतात शेतकऱ्यांची मुलं आहोत सगळे आपण, बरोबर आहे. शेतामध्ये जर आपल्या पिकांना जर पाणी दिलं नाही तर ते काय होतं, ड्राय होतं, बरोबर आहे, आणि जळून जातं. नंतर आपल्याला क्रॉप प्रोडक्शन मिळत नाही. म्हणजे प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी पाणी खूप महत्वाचा घटक आहे, की आपण जनरली बोलताना डिस्कस करताना पाहतो, विचार करतो. मग त्याचा काय रोल आहे हे आपल्याला शिकायचं या टॉपिक मध्ये. त्याच्यानंतर मेकॅनिझम ऑफ वॉटर ऍब्सॉर्प्शन विथ रिस्पेक्ट टू क्रॉप प्लांट्स, हे अनदर आर्टिकल आहे. आता हा वॉटर कशा पद्धतीने ऍब्सॉर्ब होतं, आपण नुसतं जनरली म्हणतो ऍब्सॉर्ब, पण ऍक्च्युअली त्याची प्रक्रिया कशी आहे, हाऊ इट प्रोसेस टेक्स प्लेस. मग तुम्ही म्हणतो आपण 50-50 फूट उंच झाड असतात, त्याचे मुळं कुठं खाली जमिनीमध्ये 25 फूट गेलेले असतात. मग जमिनीतलं पाणी मुळामध्ये कसं येतं, मुळाच्या साह्यानं ते पाणी त्याच्या फ्लावर पर्यंत, त्याच्या शेंड्यापर्यंत, अपेक्स पर्यंत, टॉप पर्यंत कशा पद्धतीने जातं, तर त्याचा मेकॅनिझम काय आहे बाबा, नेमकं हे पाणी कशा पद्धतीने येतं, तर आपल्याला ते सुद्धा या टॉपिक मधून शिकायचं आहे, की मेकॅनिझम ऑफ वॉटर ऍब्सॉर्प्शन, हाऊ, ही प्रक्रिया कशी घडते नेमकी, पाणी कसं प्लांट ऍब्सॉर्ब करतात, ते पाणी वरच्या भागाला कशा पद्धतीने पुरवतात, हे आपल्याला या टॉपिक मधून शिकायचं आहे. त्याच्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ वॉटर ऍब्सॉर्प्शन. आता ही प्रक्रिया घडत असताना आपल्याला माहितीये की या प्रक्रियेवरती वातावरणामध्ये, इन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळे घटक आहेत, या घटकाचा त्याच्यावरती इफेक्ट होत असतो. तर विचार डिफरंट फॅक्टर्स टू अफेक्ट धिस वॉटर ऍब्सॉर्प्शन. मग हे वॉटर ऍब्सॉर्प्शन करत असताना कोणकोणते घटक त्याच्यावरती अफेक्ट करतात. समजा इन्व्हायरमेंटल कंडिशन्स आहेत, सॉइल टेक्स्चर आहे, तुमच्या वातावरणामधलं हवा आहे, तुमच्या प्लांटचं स्ट्रक्चर आहे. प्लांट जर खडकाळ भागावर असेल तर त्याचा सुद्धा इफेक्ट होतो. म्हणजे इडॅपिक फॅक्टर्स, बायोटिक फॅक्टर्स, अबायोटिक फॅक्टर्स, म्हणजे वेगवेगळ्या फॅक्टरचा इफेक्ट हे वॉटर ऍब्सॉर्प्शन वरती होत असतो. हे आपण जनरली पाहत आहोत, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढं आणखी पाहायचंय, दुसरा जो टॉपिक आहे तो आहे असेंट ऑफ सॅप. थर्ड टॉपिक. ह्या असेंट ऑफ सॅप मध्ये आपल्याला पाहायचंय, त्याचे डेफिनेशन पाहिजे सुरुवातीला. असेंट ऑफ सॅप कशाला म्हणायचं, हाऊ इट कॅन बी डिफाईन. देन ट्रान्सपिरेशन पूल, दुसरा आर्टिकल आपल्याला त्याच्यामध्ये शिकायचा तो आहे ट्रान्सपिरेशन पूल. त्याला आपण म्हणतो कोहेजन टेन्शन थेरी. म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी, वेगवेगळ्या फिजिओलॉजिस्टनं या असेंट ऑफ सॅप प्रूव्ह करण्यासाठी किंवा ट्रान्सपिरेशनचे जे काही वेगवेगळे मेकॅनिझम आहेत, ट्रान्सपिरेशनचे काही वेगवेगळ्या प्रक्रिया होतात, ते सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या थेरीज मांडलेल्या आहेत. मग त्या थेरीज कोणकोणत्या आहेत, त्या थेरी कशा त्यांनी डिस्क्राईब केलेल्या आहेत, त्या थेरी डिस्क्राईब करण्यासाठी त्यांनी कोणकोणते एव्हिडन्सेस वापरलेले आहेत. जरी काही एव्हिडन्सेस असतील तर त्याचे काही ऑब्जेक्शन पण आहेत. मग ते कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलेले आहेत, कोणकोणत्या फिजिओलॉजिस्टनं काही ऑब्जेक्शन घेतलेले आहेत, हे आपल्याला या टॉपिक मधून शिकायचं आहे. त्याच्यानंतर मग ह्या असेंट ऑफ सॅप वरती सुद्धा वेगवेगळे घटक इफेक्ट करत असतात. देर आर डिफरंट फॅक्टर्स दॅट आर ऑल्सो अफेक्ट ऑन दी असेंट ऑफ सॅप. ज्या पद्धतीनं आपण पाहिलेलं आहे की वॉटर ऍब्सॉर्प्शन वरती जसे बायोटिक, अबायोटिक फॅक्टर डायरेक्टली आणि इनडायरेक्टली अफेक्ट करतात, इन द सेम वे there are different abiotic and biotic factors that are also affecting on the ascent of sap. ascent of sap वरती सुद्धा असे वेगवेगळे घटक. तर आपल्याला डिटेल्स ज्यावेळेस आपण त्या आर्टिकल वरती, स्पेशल टॉपिक वरती ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेट करू, त्यावेळेस तुम्हाला मी ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहोत. आज फक्त आपण अबाउट दी सिलेबस डिस्कशन करणार आहोत. त्याच्यानंतर जो चौथा टॉपिक आहे ट्रान्सपिरेशन. तुम्ही आपल्या mjsrigonda.com या वेबसाईटला गेले, त्यातल्यामध्ये व्हिडिओ मध्ये जर गेले
तर तुम्हाला ट्रान्सपिरेशनचं मी घेतलेलं लेक्चर तिथं सुद्धा तुम्हाला आपल्या वेबसाईटवर सुद्धा पाहायला मिळेल. आज सुद्धा आपण ते अपलोड केलेलं आहे. नॉलेज बँक मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ते पाहू शकता. त्याच्यानंतर ट्रान्सपिरेशन मध्ये जे आपल्याला शिकायचं आहे, ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, कशा पद्धतीने होतं, त्याची डेफिनेशन काय, सायंटिफिक डेफिनेशन ऑफ दॅट ट्रान्सपिरेशन, हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये शिकायचं आहे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ ट्रान्सपिरेशन, देर आर 3 डिफरंट टाइप्स ऑफ ट्रान्सपिरेशन. मग ऑन द बेसिस ऑफ देअर अरेंजमेंट किंवा बेसिस ऑफ टेकिंग पार्ट, कोणता पार्ट त्या प्लांटचा भाग घेतो ट्रान्सपिरेशन मध्ये, त्याच्या बेसिसवरती ट्रान्सपिरेशनचे वेगवेगळे भाग झालेले आहेत, वेगवेगळे टाइप्स पडलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो आहे क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन. आता क्युटिकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द इपिडर्मल सेल्स. सगळ्याला माहिती आपल्याला इपिडर्मल सेल असेल किंवा प्लांटचा एक महत्वाचा भाग आहे क्युटिकल. ज्या वेळेस ट्रान्सपिरेशन हे क्युटिकलच्या माध्यमातून होतं त्याला आपण क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन असं म्हणतो. तर हे त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे लेंटिसेल्स. तुम्ही लेंटिसेल्स बद्दल आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत फर्स्ट इयरला. मग त्या लेंटिसेल्सचा काय रोल आहे किंवा ज्यावेळेस ट्रान्सपिरेशन हे लेंटिसेल्स मधून होत असतं त्याला लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन असं म्हणतो. देन आपण लीफ माहिती आहे आपल्याला. लीफचा अप्पर लेअर माहिती आहे, लोअर लेअर माहिती आहे, अप्पर बेसमेंट किंवा वरचा भाग, खालचा भाग पानाचा. त्या पानाच्या खालच्या आणि वरच्या भागावरती एक महत्वाचा एक ओपनिंग असते. त्या ओपनिंगला काय म्हणतात माहिती आहे का? कुणी सांगेल का? हॅलो स्टुडंट्स, कोण सांगताय रे? दीपाली दरेकर, वडावकर, अनिकेत, ऐकताय का? स्टोमॅटल ओपनिंग का सर? हा, व्हॉट इज दॅट स्मॉल ओपनिंग आल्सो? स्टोमॅटल ओपनिंग. व्हेरी गुड. स्टोमॅटल ओपनिंग. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. देर आर अ स्टोमाटा. आणि हा जो स्टोमाटा आहे त्या स्टोमाटो मधून जे काही ट्रान्सपिरेशन होतं तो थर्ड टाइप आहे. त्याला आपण स्टोमाटल ट्रान्सपिरेशन असं म्हणतो. म्हणजे when the evaporation or loss of the water takes place through the stomata, that is called stomatal transpiration. अशा पद्धतीने हे ट्रान्सपिरेशनचे 3 टाइप्स आहेत. कोणकोणते? पहिला आहे क्युटिक्युलर, म्हणजे लॉस ऑफ वॉटर टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ क्युटिकल, that is called cuticular transpiration. When the loss of the water takes place with the help of lenticels, that is called a lenticular transpiration. And when the transpiration takes place with the help of stomata, that is called a stomatal transpiration. असे हे 3 प्रकारचे स्टोमाटल आपल्याला 3 प्रकारचे ट्रान्सपिरेशन पाहायचे आहेत. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ स्टोमाटा पाहायचं आपल्याला, कारण वेगवेगळ्या प्लांट मध्ये, वेगवेगळ्या फॅमिलीमध्ये, वेगवेगळ्या जीनस मध्ये यांचं स्टोमाटाच्या बेसवरती सुद्धा बऱ्याचशा फॅमिलीज डिस्क्राईब केलेल्या आहेत, वेगवेगळ्या त्यांचे गट पाडलेले आहेत. म्हणजे बऱ्याचशा फॅमिलीमध्ये मग ते स्टोमाटाचे स्ट्रक्चर कशा आहे, मग आपल्याला या स्टोमाटाच्या स्ट्रक्चरवरून ट्रान्सपिरेशनची माहिती काढता येते, त्याचा अभ्यास आपल्याला डिटेलमध्ये करता येतो. त्याच्यानंतर मेकॅनिझम ऑफ ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. आपल्याला माहिती आहे देर आर सम शॉर्ट डे प्लांट, देर आर सम लॉंग डे प्लांट, देर आर सम डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स आर देअर. म्हणजे कधी काही प्लांटचा स्टोमाटा रात्री ओपन होतो, काही प्लांटचा स्टोमाटा दिवसा ओपन होतो, म्हणजे डे प्लांट, नाईट प्लांट. तशा पद्धतीने मग हे ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटाचं मेकॅनिझम आपल्याला शिकायचं आहे, कधी आणि कशा पद्धतीनं होतं. आणि समजा जर स्टोमाटा ओपन असेल तर काय होईल? लॉस ऑफ वॉटर टेक्स प्लेस मोर, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं इफ द क्लोजेस स्टोमाटा आर क्लोज, द लॉस ऑफ वॉटर विल बी लूज ऑर लेस. हे आपल्याला जनरल गोष्टी माहिती आहेत. जर स्टोमाटा ओपन असेल तर पाण्याचा काय होईल? अपव्यय जास्त होईल, हे आपल्याला जनरली माहिती आहे. मग त्याचं मेकॅनिझम काय आहे हे आपल्याला या टॉपिक मधून शिकायचं आहे. त्याच्यानंतर स्टीवार्टचा हायपोथेसिस. स्टीवार्ट इज वन ऑफ द फिजिओलॉजिस्ट. त्याच्यामध्ये त्यांनी ट्रान्सपिरेशन बद्दल डिटेल माहितीचा वेगवेगळे थेसिस, वेगवेगळ्या हायपोथेसिस मांडलेले आहेत. तर आपल्याला स्टीवार्टचा हायपोथेसिस अभ्यासायचा आहे. तो ज्यावेळेस आपण तो आर्टिकल कॉन्सन्ट्रेट करू त्यावेळेस आपण ते डिटेल मध्ये समजून घेऊ. त्याच्यानंतर दुसरा आर्टिकल आहे ऍक्टिव्ह पोटॅशियम ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम, ऍक्टिव्ह K+ ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम आपण त्याला म्हणतो. तर ही काय नेमकी डिसिप्लिन आहे, नेमकं काय आर्टिकल मध्ये दिलेलं आहे हे पण आपल्याला शिकायचं आहे. ज्यावेळेस आपण तो आर्टिकल कॉन्सन्ट्रेट करू त्यावेळेस ते आपण डिटेल माहिती घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा आर्टिकल आहे तो आहे फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ ट्रान्सपोर्टेशन.
म्हणजे हे ट्रान्सपोर्टेशनला कोणकोणते ट्रान्सपिरेशन साठी आपण जसं ते पाहिलं आत्ताच वॉटर ऍब्सॉर्प्शन साठी पुन्हा सेट ऑफ सॅप मध्ये वेगवेगळे घटकाचा इफेक्ट होत असतो. त्या पद्धतीनं ट्रान्सपिरेशन होत असताना सुद्धा वेगवेगळे फॅक्टर्स अफेक्ट करत असतात. मग ते असतील बायोटिक असतील अबायोटिक असतील. तुम्हाला आत्ताच आपण इडेपिक फॅक्टर काय सॉइल फॅक्टर असतील, लीफ स्ट्रक्चर असेल, प्लांटचं स्ट्रक्चर असेल, प्लांटची हाईट असेल, प्लांटची विथ असेल, विंड असेल, सनलाइट असेल, डार्कनेस असेल, all that factors they are also affected on the rate of transpiration. मग ते कोणकोणते घटक आहेत ते आपल्याला शिकायचे आहेत. डिटेल्स मध्ये कॉन्सन्ट्रेशन करू त्यावेळेस आपण ते शिकू. त्याच्यानंतर व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ दिस ट्रान्सपिरेशन, काय सिग्निफिकन्स आहे ट्रान्सपिरेशनचा हे सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. तर व्हॉट इज अँटी ट्रान्सपिरंट, आपल्याला ट्रान्सपिरेशन आपल्याला टाळता येईल का, त्याला अगेन्स्ट लढण्यासाठी काही आपल्याला केमिकल वापरता येतील का, दॅट इज कॉल्ड अ ट्रान्सपिरंट, अँटी ट्रान्सपिरंट. अँटी ट्रान्सपिरंट हा मी टॉपिक डिटेल घेतलेला आहे, आपल्याला युट्यूबवर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 15-20 मिनिटाचा आहे, पण डिटेल्स मध्ये तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी तुम्ही जर एकदा दोनदा जर पाहिला तो व्हिडिओ तर यू विल बी क्लिअर कट अबाउट दॅट अँटी ट्रान्सपिरंट. आय हॅव टेकन व्हेरी सिरियसली and very nicely described in that video. I will describe here also on Zoom meeting, but you can see that also in our website. Then guttation is another article we are going to learn in this topic. Then exudation, आपल्याला माहिती आहे आपण सर्वजण डिंक पाहतो, डिंक खातो. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफ असं म्हटलं तरी चालेल. इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट मेडिसिन ऑल्सो. डिंक माहिती आहे सगळ्याला. हॅलो, आवाज येतोय? Yes, sir. येतोय ना शिवम? व्हेरी गुड. Yes, sir. ऐकताय ना सगळे? There are only 17 students. sir. What about other? There are 56 students in our class, but only 17 are there. बॉटनी महत्वाचं वाटत नाही का रे तुम्हाला? हा, बॉटनी मध्ये बरेचसे आम्हाला वाटतं ना सर. तुम्हाला वाटतं, पण बाकीच्या तुमच्या मित्रांना पण सांगा ना रे. हा, आपल्याला मला वाईट वाटतंय 17 विद्यार्थी फक्त ओनली अटेंडिंग दी लेक्चर. आणि व्हॉट अबाउट अदर? सगळ्यांनी बसलं पाहिजे, नाही तर आम्ही इतकं मरमर करतो, घसा तोडतो, हे करतो, आणि तुम्ही जर इफ आर नॉट टेकिंग सिरियसली, हा, आपल्याला तर हे कोरोनामुळे सगळं हे आपल्यावर वेळ आलेली अशा पद्धतीने शिक्षण घेण्याची, बरोबर आहे. पण तरी सुद्धा एक उपाय म्हणून आपण या झूम मीटिंगच्या सहाय्याने आपण एकमेकाशी कॉन्टॅक्ट करत आहोत, बरोबर आहे की नाही? निघोल, हा, इकडे विष्णू पवार, लष्करे, प्रीती रायकर, पायल आहे का, रईन्स, खळदकर दिसत नाही मला इथं. बरेचसे स्टुडंट नॉट आर नॉट ऍक्सेप्टिंग नॉट जॉईनिंग दिस मीटिंग. सगळ्यांना सांगा, त्यांना वायगरे सर विचारत होते मला, शिंदे सर बसले होते शेजारी, ते पण विचारत होते. हा, आपल्याला अटेंडन्स घेतोय आपण बरं का, याचा तुम्हाला इंटरनलच्या वेळेस इफेक्ट होईल त्याचा, हे लक्षात घ्या. सगळ्यांनी अटेंड करायचे. आता नंतर दुसरं, आता इतके जे आपण जे 4 टॉपिक आर्टिकल घेतलेले, 4 चॅप्टर्स घेतलेले, हे 4 चॅप्टर आहेत क्रेडिट फर्स्ट मध्ये, बरोबर आहे. आता क्रेडिट सेकंड जो आहे त्याच्यामध्ये फक्त 3, आपला सिलेबस लिमिटेड आहे विद्यार्थी मित्रांनो. सिलेबस जास्त नाही, काय घाबरण्याचं कारण नाही. आपल्याकडे नोट्स आहेत, पीपीटी आहेत, व्हिडिओ आहेत. अशा माध्यमातून जरी तुम्ही शिक्षण घेतलं तरी तुम्ही आउट ऑफ मार्क मिळू शकता, हे आपल्याकडे कॉन्फिडन्स आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर जे दुसरा आर्टिकल आहे, दुसरा क्रेडिट सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये त्यातला पहिला टॉपिक आपण म्हणू किंवा सिरियल मधला 5वा टॉपिक असं म्हणू आपण त्याला, तो आहे नायट्रोजन मेटाबॉलिझम. आता हे नायट्रोजन मेटाबॉलिझम शिकत असताना बघा तुम्ही, इंट्रोडक्शन अँड रोल ऑफ नायट्रोजन इन प्लांट्स. जसं ह्युमन बिंगला आपल्याला खायला लागतंय कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, अंडे खातो, मटण खातो, श्रावण सुद्धा पाळत नाही, बरोबर आहे की नाही? तसं प्लांटला सुद्धा नायट्रोजनची आवश्यकता असते विद्यार्थी मित्रांनो. आणि मग हे नायट्रोजन मेटाबॉलिझम कशा पद्धतीने होतं, कशा पद्धतीने नायट्रोजन प्लांटला मिळतो, हाऊ इट ऍब्सॉर्ब्स किंवा हाऊ इट अक्युमुलेट अँड हाऊ when nitrogen takes place inside the body, how growth and development of the plant takes place, हे आपल्याला या नायट्रोजन मेटाबॉलिझम मध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटी शिकायच्या आहेत. त्याच्यामधलं पहिलं आर्टिकल आहे इंट्रोडक्शन अँड रोल ऑफ नायट्रोजन इन प्लांट्स. पहिलाच टॉपिक आहे की व्हॉट इज द नायट्रोजन, काय त्याच्याबद्दल इंट्रोडक्शन आहे,
नायट्रोजन मेटाबॉलिझमचं इंट्रोडक्शन काय आहे, कशाला नायट्रोजन मेटाबॉलिझम म्हणायचं आपण, पुन्हा नायट्रोजनचा काय रोल आहे प्लांट मध्ये. बघा तुम्ही आपल्या घरी खताचे पोते असतात बघा, मार्केटमधून आपण विकत आणतो. हा ठीक आहे, आपला वेळ मला वाटतं संपत आलेला आहे, तरी असू द्या, 10 मिनिटं वेळ आहे आपल्याकडे आणखी, नंतर शिंदे सरांचं चालू होणार आहे लेक्चर. ठीक आहे, देर आर ओनली लास्ट 10 minutes. Listen very carefully. We are going to discussing about the only 3 chapters. आता नायट्रोजनचा रोल याच्यामध्ये महत्वाचा आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आर्टिकल आहे तो नायट्रोजन फिक्सेशन बाय रायझोबियम अँड ब्ल्यू ग्रीन अल्गा. आता रायझोबियम आपल्याला माहिती आहे, इट इज अ बॅक्टेरिया. बरोबर आहे, बॅक्टेरिया का काय रे, रायझोबियम काय. तर हा रायझोबियम आणि ब्ल्यू ग्रीन अल्गा, त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये BGA म्हणतो. तर ह्या ब्ल्यू ग्रीन अल्गीचा, हे ब्ल्यू ग्रीन अल्गी आणि रायझोबियम हा नायट्रोजन वातावरणामधला कशा पद्धतीने सॉइल मध्ये फिक्स करतात, हे आपल्याला या टॉपिक मधून शिकायचं आहे. त्याच्यानंतर या नायट्रोजन फिक्सेशनचे टाइप्स, सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन, असिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन, त्याला आपण नॉन सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन असं सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर हे होत असताना वेगवेगळे एन्झाईम्स पण असतात. कोणतीही गोष्ट, कोणतीही रिॲक्शन होण्यासाठी जसं एन्झाईमची आवश्यकता असते, त्या पद्धतीने हे नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी DNR डिफरंट नायट्रोजनस एन्झाईम, त्यांचं स्ट्रक्चर आपल्याला शिकायचंय, त्यांचं फंक्शन सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यानंतर नॉन सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन, असिम्बायोटिक अँड नॉन सिम्बायोटिक इज द वन अँड द सेम. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स अँड प्रोडक्शन टेक्निक ऑफ ब्ल्यू ग्रीन अल्गी. काय इम्पॉर्टन्स आहे प्रोडक्शन टेक्निक, म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गीचं आपल्याला प्रोडक्शन कशा पद्धतीने करू शकतो, हाऊ वी कॅन प्रोड्यूस ब्ल्यू ग्रीन अल्गा इन मोर क्वांटिटी, ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे, त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरे आर्टिकल जे आहेत ते आहेत डिनायट्रिफिकेशन. फिकेशन म्हणलं की समथिंग इज देअर, सम प्रोसेस इज देअर. अमोनोफिकेशन, डिनायट्रिफिकेशन, त्याचे डेफिनेशन पाहू आपल्याला. अमोनोफिकेशन काय त्याचे डेफिनेशन पाहू. अँड व्हॉट इज नायट्रिफिकेशन, हे सुद्धा आपण डिटेल्स याच्यामध्ये पाहू. देन लास्ट आर्टिकल फ्रॉम धिस नायट्रोजन मेटाबॉलिझम चॅप्टर इज रिडक्टिव्ह अमायनेशन अँड ट्रान्सअमायनेशन. ह्या 2 टर्म खूप महत्वाच्या आहेत, 2 ऍक्टिव्हिटी. रिडक्टिव्ह अमायनेशन मध्ये कशा पद्धतीनं हे होतंय तेही आपल्याला शिकायचं आहे. ट्रान्सअमायनेशन कशा पद्धतीने होतं तेही आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यानंतर लास्ट सेकंड लास्ट चॅप्टर जो आहे तो सीड डॉर्मन्सी अँड जर्मिनेशन. सीड त्याच्यामध्ये सीड डॉर्मन्सी अँड सीड जर्मिनेशन हा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये त्याचे डेफिनेशन, देन टाइप्स ऑफ सीड जर्मिनेशन, सीड डॉर्मन्सी, याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. देन कोणकोणत्या मेथड्स आहेत ह्या सीड डॉर्मन्सी ब्रेक करण्याच्या, ते सुद्धा आपल्याला याच्यामधून शिकायचं आहे. त्याच्यानंतर मेटाबॉलिक चेंजेस ड्युरिंग सीड जर्मिनेशन. सीड जर्मिनेशन होत असताना त्याच्यामध्ये कोणकोणते मेटाबॉलिक चेंजेस होतात. आपल्याला माहिती आहे, जर आपण एखादा शेंगदाणा आहे पाण्यामध्ये टाकला तर 1-2 दिवसामध्ये, एकाच दिवसामध्ये तो शेंगदाणा काय होतो, फुगतो, मोठा होतो. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी मेटाबॉलिक चेंजेस होतात. बरोबर आहे, त्याच्यामध्ये पाणी आतमध्ये जात असेल, त्याच्या सेल्स टर्गीर होत असतील, फुगीर होत असतील, दॅट विल ऍब्सॉर्ब वॉटर. आणि हरभऱ्याचे तसंच आहे, हरभरा ज्यावेळेस वाळलेला असतो त्यावेळेस खूप लहान दिसतो, पण ज्यावेळेस आपण तो हरभरा पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस तो एकदम फुगतो, त्याला रॅडिकल आणि प्ल्युमल यायला चालू होतात. बरोबर आहे का नाही. म्हणजे ह्या मेटाबॉलिक चेंजेस काय काय होत असतात सीड जर्मिनेशन होत असताना, याचा सुद्धा आपल्याला अभ्यास या टॉपिक मध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर रोल ऑफ फायटो हार्मोन्स. प्लांट मध्ये वेगवेगळे हार्मोन्स असतात, त्यांचा रोल काय आहे हे आपल्याला या टॉपिक मधून शिकायचं आहे. आणि मग ह्या फायटो हार्मोनचा रोल
सीड जर्मिनेशन वाढवण्यासाठी, टू इम्प्रूव्ह करण्यासाठी, व्हॉट इज द रोल ऑफ फायटोहार्मोन्स इन इम्प्रूव्ह द सीड जर्मिनेशन. म्हणजे सीड जर्मिनेशन चा रेट वाढवण्यासाठी या फायटोहार्मोनचा काय रोल आहे हे आपल्याला या टॉपिक मधून शिकायचं आहे. आणि लास्ट आर्टिकल फ्रॉम दिस टॉपिक इज फिगर इंडेक्स. इट इज अ कॅल्क्युलेशन. देयर इज अ वन फॉर्म्युला हाऊ टू कॅल्क्युलेट फिगर इंडेक्स. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ दॅट फिगर इंडेक्स हे सुद्धा आपल्याला त्याच्यामधून शिकायचं आहे. त्याच्यानंतर लास्ट टॉपिक फ्रॉम दिस सेकंड क्रेडिट इज फिजियोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. आता या फिजियोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट मध्ये आपल्याला माहिती आहे प्लांट मध्ये फ्लॉवरिंग, नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत. नॉन फ्लॉवरिंग प्लांट